लेट्स गो केळवा बीच. तुम्हाला पण छोटी फॅमिली ट्रिप हवी आहे पण अगदी अफोर्डेबल? तर मग केळवा बीचवर गेलंच पाहिजे. इथे जायला मोठा प्लॅन करावा लागत नाही. सकाळी सफाळे स्टेशनवरनं ट्रेन पकडली की 5-6 मिनटात केळवा स्टेशन हजर. वेस्टला प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाजूलाच रिक्षा लागलेल्या असतात. मी आणि माझी फॅमिली एकाच मॅजिकमध्ये कोचून भरलो आणि निघालो केळवा बीच. इथून केळवा बीचला जायला जवळजवळ 15 ते 20 मिनटे लागतात आणि अगदी शीतलादेवी मंदिरासमोर आपली रिक्षा थांबते आणि आपण पोचतो सरळ शीतलादेवी मंदिरासमोर. मंदिराच्या जस्ट बाजूला तुम्हाला देवी आईसाठी लागणारं सगळं साहित्य मिळेल. आम्ही पण तिकडनंच घेतलं आणि दर्शनासाठी निघालो. तुम्हाला माहिती आहे, अनेक वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला स्वप्नात देवीची मूर्ती दिसली. त्यानंतर जमिनीत खणताना देवीची मूर्ती सापडली. साधारण 300 वर्षांपूर्वी इंदौरची राणी म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी ह्या मंदिराचं बांधकाम केलं. मग 1986मध्ये गावातील लोकांनी एकत्र येऊन मंदिराची दुरुस्ती केली आणि त्याला आजचे सुंदर रूप दिले. मंदिरासमोरील रामकुंड अगदी पवित्र मानले जाते. इथलं पाणी खूप थंड होतं आणि इथे आम्ही बरेच मासे आणि कासव पाहिले. हे कासव एकदम आपल्या हाताजवळ पण येतात. आणि हे मोठं सुंदर देवीच्या पालखीचं रथ. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि गार्डनमध्ये थोडीशी मज्जा केली. ही माझी मम्मी, माझी मोठी मावशी आणि ही माझी लहान मावशी, हे माझे दोन्ही भाऊ आणि इसको तो आप पहचानते ही हो. फिर हम निकल पडे बीच की तरफ. आणि इथे एंट्री फ्री नाही आहे. फक्त केळवा परिसर रहिवाशांना एंट्री फ्री आहे. तर जायच्या आधी तिकीट निकालना पडेगा. गाईज, आम्ही वीकडेजमध्ये आलेलो म्हणून इथे काही जास्त गर्दी नव्हती, नाही तर फार गर्दी असते. आणि इथे हॉर्स राईड्स, कॅमल राईड आणि वेगवेगळ्या कार राईड्स पण असतात. सो दिस इज अवर छोटासा केळवा बीच. तर बीचवर पोचताच आपल्या मॅडमने केक कट केला, नाहीतर तो मेल्ट झाला असता. आता तुम्ही विचार करत असाल केक का? तर मॅडमचा प्री बर्थडे फोटोशूट. मग केक वगैरे खाऊन आम्ही चौघे समुद्राकडे गेलो थोडी मस्ती करायला. असं वाटत होतं एक डुबकी मारावी, पण आम्ही कोणी चेंजिंग नाही आणलेली आहे. सो बराच वेळ समुद्राकडे थांबलो आणि खूप भूक लागली होती आम्हाला तिघांना. पण ही मॅडम रील्स काढायच्या नादात सगळं विसरून जात. मग आम्हाला भेटला एक खेकडू दादा. हा खूप छोटूसा होता आणि हे त्याचं छोटूसं घर. मग आम्ही सगळ्यांनी जेवणावर ताव मारला आणि सगळ्यात जास्त भूक हिलाच लागलेली. एवढी भूक लागलेली की बघा तुम्ही. अगं संपले ते ठेवा आता. सो गाईज, आम्ही ह्याच झाडांखाली रेस्ट केली. खूप छान झोप लागली आमची आणि अर्धा तास कसा निघून गेला कळलंच नाही. मग आम्ही आईस्क्रीम खाली आणि इथे हे दोघं दुसरे ग्रह के लोग गोले का इंतजार करते हुए. गोळा खाऊन बोलो जुबा केसरी, सॉरी हिरवी. मग आम्ही निघालो घरी जायला आणि आम्ही घेतली मॅजिक आणि लकीली आम्हाला लगेचच ट्रेन भेटली. 5 मिनटात आम्ही सफाळ्याला परत. सो गाईज, पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.